विधानसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येते। आघाडीने रामटेकची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडली असून ठाकरे गटाने या ठिकाणी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली। तरीही या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ते रिंगणात कायम आहेत आणि मुळक यांच्या प्रचारात उघडपणे काँग्रेसचे नेतेही दिसून येत आहेत। त्यामुळे सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती रामटेकमध्ये होण्याची चर्चा रंगते। काँग्रेसकडून बंडखोर राजेंद्र मुळक यांच्यावर 6 वर्षांकरता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मात्र काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी मंत्री सुनील केदार बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा अगदी उघडपणे प्रचार करत असल्याची चर्चा आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून रामटेकचे विद्यमान आमदार आणि उमेदवार असलेले आशिष जयस्वाल यांना जागा आम्ही दाखवू असं सुनील केदार सांगतायत। तर आम्ही उद्धव ठाकरे यांचा बदला घेण्याकरता ही भूमिका घेतली असल्याचं केदार यांचं म्हणणं आहे। आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत उभं होतो आहे आणि पुढे राहणार आहे त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका नाही। आणि उद्धवजी, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा बदला घेणारा आम्ही उभे त्या ठिकाणी आहे। तुम्हाला वाटते तसा बोलणारा, तुमच्या त्या ठिकाणी सगळ्या मातोश्रीवर बोलणारा आणि आव आणणारा माणूस जो आहे, त्या माणसाला त्याची जागा दाखवण्याची भूमिका सुद्धा आमची तीच आहे। पण आमच्या पक्षप्रमुखांचा बदला घेण्याकरता आम्ही शिवसैनिक सक्षम आहोत। तुम्ही फक्त आघाडी धर्म पाळावा, यापेक्षा अधिक उपकार आमच्यावर करू नका असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विशाल बरबटे यांनी संताप व्यक्त केलाय। माझं माननीय केदार साहेबांना एवढंच बोलणं आहे की तो बदला घ्यायला उद्धव साहेबांचा आमच्या पक्षप्रमुखांचा आम्ही शिवसैनिक सक्षम आहोत आणि आम्ही तो अत्यंत व्यवस्थितपणे घेण्याच्या स्थितीत सुद्धा आहोत। तुम्ही नुसतं आघाडी धर्म जरी पाळला तरी आमच्यासाठी खूप चांगलं होईल, म्हणून आमच्यावर आणखी उपकार नका करा। यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तक्रार आली तर आम्ही कारवाई करू असं म्हणत या सगळ्याविषयी आपण अनभिज्ञच असल्याचं म्हटलेलं आहे। अजून तक्रार आली नाही माझ्याकडे आणि मी माहितीच घेतो आहे। नाही, पण पक्ष प्रदेशाध्यक्ष नेमकं काँग्रेसचं चाललं काय? रामटेकमध्ये काँग्रेसचं काय चाललंय? अरे मला तक्रार आलीच नाही, तुमच्याकडे आली असेल तर मला दाखवा कॉपी। प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कशा प्रकारे बघता? अरे मला तक्रारच आली नाही। तुम्ही म्हणालात ना तक्रार आली म्हणून। प्रदेशाध्यक्ष म्हणून या घटनाक्रमाकडे मी आता माहिती घेतलेली आहे, माहिती इथे येऊ द्या। निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही बंडखोर उमेदवाराचा काँग्रेस नेत्याकडून उघड होत असलेला प्रचार पाहता महाविकास आघाडी धर्माला बगल देऊन सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती रामटेकमध्ये होत असल्याची चर्चा सध्या जोर धरतीये। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।